नमस्कार. मराठा आरक्षणाच्या उपसमितीची आज अतिशय महत्त्वाची बैठक पार पडली. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक पार पडली असताना मुंबईमधील बैठकीमध्ये राज्य मंत्रिमंडळाचे मुख्य प्रमुख नेते, उपसमितीमधील मंत्री आणि मराठा समाजाचे विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. जवळपास 2 तास ही बैठक चालली. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या बैठकीमध्ये माध्यमांशी प्रतिक्रिया देखील दिली. चंद्रकांत पाटील यांनी या बैठकीनंतर जी माहिती दिली त्यानुसार शिंदे समितीला सापडलेल्या नोंदीनुसार राज्यातील जवळपास 30 लाख मराठा समाजाच्या नागरिकांना कुणबी नोंदी मिळू शकणार आहेत. सरकार सकारात्मक आहे. 1882ची वैयक्तिक कुणबी नोंद सापडलेली तरी कुणबी आरक्षण मिळणार आहे. सरकारने नेमलेल्या निवृत्त न्यायाधीश शिंदे समितीचा अशा 1,77,000 नोंदी मिळाल्या आहेत. त्यामुळे अशी अनेक ज्यांची नावे सापडली, ज्यांची नोंदी मिळाले त्यांचे इतर नातेवाईक 300 जरी पकडले तरी 300 गुणिले 1 जवळपास 77,000 नोंदी यावेळेस सापडणार असल्याचं याच्यातनं समजते. नमस्कार, मी सचिन परत एकदा तुमचं स्वागत करतो. महत्त्वपूर्ण माहिती अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, म्हणजे महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला मिळत असते. मराठा समाजाला SBC वर्गातून आरक्षण दिल्यानंतरही वेगळं 10% आरक्षण दिल्यानंतर ते आम्ही कोर्टात टिकू. याआधी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना देखील त्यांनी हे मराठा समाजाला हे आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकलं नाही. त्यामुळे ठाकरे सरकारने पुरेशी मेहनत घेतली नाही असा आमचा आरोप आहे. पण ते आरक्षण फेटाळताना सुप्रीम कोर्टाने जी निरीक्षणे नोंदवली होती त्यांचा विचार करून उदाहरणार्थ सॅम्पल जास्त घ्यायला हवे होते, पण 3 कोटी घेतले. त्यामुळे आमचा दावा असा आहे की मराठा समाजाला दिलेली SCBCची आरक्षण आम्ही टिकवू. तरीसुद्धा मराठा समाजाची मोठ्या प्रमाणात मागणी आहे की आम्हाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र द्या, असं चंद्रकांत पाटील यांनी यावेळेस स्पेशली नमूद करवलं. आणि म्हणून आम्ही आज मराठा आरक्षणासाठी काम करणारे असणार असल्याचे त्यांनी सांगितलं. ज्यात मनोज जरांगे पाटील यांना सुद्धा संपर्क केला. ते आजारी असल्यामुळे फोनवर येऊ शकले नाहीत, पण त्यांच्या वतीने त्यांचे एक सरपंच महोदय येत होते. त्यांनी म्हटले की आत्ताच्या त्यांच्या तब्येतीमुळे त्यांना येता येणार नाही, पण आम्ही एक नोट पाठवतो. ती नोट सुद्धा आजच्या बैठकीत आम्ही वाचून दाखवली. ज्या अर्थाने त्यांचं सुद्धा म्हणणं आहे की बैठकीत आलं असताना चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं की नोटमध्ये काय त्यांनी म्हणजे जे काही महत्त्वाची माहिती त्यांनी दिली ते आम्ही सांगितली. अशी बैठक झाल्यानंतर मग एक बैठक झाली. निवृत्त न्यायाधीशांची जी समिती झालेली आहे, निवृत्त न्यायाधीश भोसले, गायकवाड आणि शिंदे यांच्यासोबत AG आणि लॉ सेक्रेटरी आम्ही शंभूराजे देसाई, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, रणजितसिंह राणा असे सर्वजण बसलो. या बैठकीत जे निष्कर्ष निघाले ते 10 प्रकारचे डॉक्युमेंट्स ही कुणबी दाखला मिळणार यासाठी हवी होती, ती आता 42 केली. कुणबी दाखला मिळवण्यासाठी त्यातही न्यायमूर्ती शिंदे समितीनंतर नेमण्यात आलेले 1,76,000 नोंदी सापडल्या. एक नोंदीत 300 दाखलेप्रमाणे जर दाखवलं तर याच्यामध्ये खूप काही मोठी तफावत येऊ शकते असंही त्यांनी यावेळेस सांगितलं. ज्याप्रमाणे सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास खूप कायदेशीर अडचण आहे असं लक्षात येताच आम्ही या वेगवेगळ्या प्रक्रिया याच्यातनं सुरू केल्या. सो असा हा अपडेट होता की ज्याच्यातनं एकच कळते की ज्या लोकांचं याच्यातनं कुणबीसाठी ज्यांचे काही दाखले सापडत आहे, हैदराबाद गॅजेट असो किंवा दुसरे असो, त्या लोकांना जवळपास 3 लाख म्हणजे हे लोकांना याच्यातनं 30 लाख लोकांना याच्यातनं परत एकदा हे प्रमाणपत्र मिळणार असल्याचं याच्यातनं कळते. आणि जे काही खरंच गरजू आहेत, खरंच ज्यांच्या विद्यार्थ्यांना, ज्यांच्या पाल्यांना फीमध्ये किंवा दुसरी ठिकाणी जरी याचा फायदा होत असेल तर नक्कीच चांगलं आहे. त्यांचेही पुढची पिढी सुधरू शकते. याच्यातनं एवढंच आपण सांगू शकतो. नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.